मागच्या पिरियडला पण ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम हे बघितलं होतं, कुठे कुठे वाढ होते ते. आता आपण पाहू वेअर डू द मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रो, म्हणजे त्याची वाढ कोणत्या ठिकाणी होते, त्या ठिकाणाचे नाव. मीडियम सॉईल म्हणजे मातीत होते, वॉटर पाण्यात त्याची वाढ होते. त्यानंतर डिकेइंग म्हणजे कुजणारे मॅटर, कुजणारे पदार्थ, जसं आता आपण काळ्या ठेवतो, लाकूड ठेवतो नाही का, एखादी मांस, एखादी सडलेलं जनावरांचं शरीर, हे कुजणारे पदार्थ आहेत. अन्नधान्य, आपलं अन्न कुजलेलं, या सगळ्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमची वाढ होते. आता मायक्रो ऑर्गॅनिझमची वाढ होण्यासाठी त्याला किती तापमानाची आवश्यकता असते, तर त्याचं तापमान असलं पाहिजे 25, कमीत कमी 25 आणि जास्तीत जास्त 37 डिग्री, म्हणजे 12 डिग्रीची मधातली आहे. इथंच मायक्रो याची वाढ होते. आता आपल्या फ्रीजमध्ये जनरली 10 डिग्रीपेक्षा तापमान कमी असते, म्हणून फ्रीजमध्ये आपण कोणती वस्तू ठेवतो, कारण त्याला सूक्ष्मजीव किंवा कोणत्या रोगजंतूचं लागण होऊ नये म्हणून. आणि खूप उष्णतेमध्ये जरी ठेवलं आपण, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये 42 डिग्री 47 डिग्रीपर्यंत तापमान असते, तर त्या तापमानात सुद्धा या मायक्रो ऑर्गॅनिझमची वाढ होत नाही, तसेच सुप्तावस्थेत राहते. न्यूट्रिशन, त्यांचं पोषण कसं होते, काय खातात ते. स्पेसिफिक न्यूट्रियंट्स म्हणजे विशिष्ट प्रकारचे पोषक द्रव्ये, म्हणजे ज्याच्यावर जगतात ते. एक्झाम्पल अल्जे, क्लोरोफिल. शैवाल जसं क्लोरोफिलवर जगतात. अजून त्यांना ऑक्सिजनसुद्धा लागते. प्रत्येक मायक्रो ऑर्गॅनिझमला ऑक्सिजन म्हटलं की सगळे सजीव त्याच्यात आले. ऑक्सिजन नसेल घेत तर सहसा ते जगत नाही. ॲटमॉस्फिअर, याचं वातावरण कसं असलं पाहिजे, हवेची आर्द्रता कसं असली पाहिजे. मॉइस्ट म्हणजे ओलसर नाही का, म्हणजे ज्याच्यामध्ये ओलावा धरून राहते ते मॉइस्ट म्हणजे ओलसर. लिहून घ्या शब्द. ह्युमिड म्हणजे दमट, पावसाळ्यातलं वातावरण ह्युमिड राहते, म्हणजे वातावरणामध्ये काय असते, पाणी पकडले असते, पाण्याची वाफ असते. वार्म म्हणजे उबदार वातावरणात सुद्धा याचं निर्मिती प्रजनन होऊ शकते मायक्रो ऑर्गॅनिझमची. अकॉर्डिंग टू शेप, आकारानुसार, अँड लाईफ प्रोसेसेस, त्याच्या जीवन क्रियेनुसार. मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर क्लासिफाईड ॲज अल्जे, फंगी, प्रोटोझोआ, बॅक्टेरिया अँड व्हायरसेस. बघा, त्याचा आकार आणि जीवनक्रियेवरून कोणकोणत्या प्रकारचं त्याच्यात हे होते वर्गीकरण. अल्जे म्हणजे शैवाल, फंगी म्हणजे कवक, प्रोटोझो म्हणजे आदिजीव, बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू, आणि व्हायरसेस, असे वेगवेगळे प्रकार त्याचे पडतात. किती, 1 2 3 4 5. आता बॅक्टेरिया व्हायरसेस तुम्हाला माहीत आहे, अल्जे फंगी माहीत आहे, प्रोटोझोआ थोडा नवीन शब्द आहे, याला आदिजीव म्हणायचं. आपण मागच्या याच्यामध्ये शिकलो होतो आदिजीवाची चित्र वगैरे. आता युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम, आपल्याला कोणते सूक्ष्मजीव हे युजफुल ठरतात, उपयोगी पडतात. टेक 2 earthen pots half filled with soil and mark them A and B. काय घ्यायचं आहे, 2 कुंड्या किंवा मडके मातीने अर्धे भरून घ्यायचे आणि त्या एकाला A नाव द्यायचं आणि एकाला B नाव द्यायचं. मिक्स सम वेस्ट मटेरियल म्हणजे टाकाऊ पदार्थ, लाईक गार्डन वेस्ट म्हणजे पालापाचोळा, डंग म्हणजे शेण जनावराचं, फ्रूट पील आपण जे फळं खातो त्या फळांची साल, म्हणजे जसं आता आपण साल कशाची खात नाही, केळ्याची साल खात नाही, भुईमुगाच्या शेंगाच्या साली नाही का, काही जरट शेंगा असते त्या जरट शेंगाच्या साली, त्याला म्हणतात पील म्हणजे साल. व्हेजिटेबल स्टाफ्स, जे आपण भाजीपाला खुलून टाकल्यानंतर पालकचे देठं, मेथीचे देठं नाही का, चवळीच्या भाजीचे देठं, कोबीचे देठं, पानं, त्याला म्हणजे व्हेजिटेबल स्टाफ्स. पेपर स्क्रॅप म्हणजे कागदांचे तुकडे, कागदाची तुकडीसुद्धा कुजून जाते बरं का, एक्सेट्रा. विथ द सॉईल इन पॉट ए, काय काय एमध्ये टाकायचं आहे, वेस्ट, डंग, फ्रूट्स पील, व्हेजिटेबल स्टॉक, पेपर स्क्रॅप 1 2 3 4 5 हे एमध्ये टाकायचं आहे. मिक्स थिंग लाईक पीसेस ऑफ ग्लास,
आता दुसऱ्या बी मध्ये काय टाकायचं आहे, ग्लास काचाचे तुकडे, स्क्रॅप मेटल म्हणजे प्लॅस्टिक धातूच्या तुटक्या वस्तू आपल्या भंगार, प्लॅस्टिक बॅग्स प्लॅस्टिकच्या अशा आपल्या पिशव्या एक्सेट्रा विथ द सॉईल इन पॉट बी, आणि मातीसुद्धा टाकायची त्याच्यात बी मध्ये. कीप बोथ पॉट्स ॲट द सेम स्पॉट इन द गार्डन अँड ऑब्झर्व देम आफ्टर 3 to 4 weeks. त्या तशाच बगीच्यामध्ये किंवा आपल्या घराच्या अंगणात ठेवायच्या आणि रोज पाणी देत राहायचं थोडं थोडं, आणि 1 महिन्यानंतर पाहायचं काय झालेलं दिसेल तुम्हाला. त्याच्यातलं व्हेजिटेबल स्टॉक, फ्रूट पील, डंग म्हणजे शेण, हे पालापाचोळा, हे सगळं कुजलेलं दिसेल तुम्हाला, एकजीव माती झाल्यासारखं दिसेल, कुजून जाईल पूर्ण. पण बिया कुंडीमधलं तुम्हाला काचेचे तुकडे, भंगारचं साहित्य, प्लॅस्टिकच्या पिशव्या, थर्माकोल, खोडरबर हे तुम्हाला कुजलेलं दिसणार नाही. Did the garbage in pot B remain unchanged? Yes. B मधलं बदल न झालेलं तुम्हाला आपल्याला आढळेल. Where did the garbage in pot A disappear? मग A मधला कचरा कुठं गेला? कुठं गेला असेल तर का गेला? Why म्हणजे का? Where म्हणजे कोठे, कोठे गेला आणि का बरं गेला, कुठं संपून गेला तो. बघा मग याचा आन्सर आहे मायक्रोब प्रेझेंट इन सॉईल. मातीमध्ये काय तयार म्हणजे असतात, मायक्रोब जीवाणू असतात. डंग शेणामध्ये सुद्धा असतात. हे काय करतात मायक्रोब्स, मग छोटे जे आपल्याला डोळ्याने दिसत नाही, डिकम्पोज म्हणजे विघटन. द गार्बेज टू ऑब्टेन फूड मटेरियल. मग हे सूक्ष्मजीव त्या कचऱ्याचं विघटन करून आपल्या अन्नाची गरज भागवतात. अँड अवर्स मटेरियल ॲज अ रिझल्ट गार्बेज इज सून कन्वर्टेड इन टू मॅन्युअर ऑफ द बेस्ट क्वालिटी. मॅन्युअर म्हणजे खत, आणि ते त्याचं अन्न म्हणून वापर करतात मायक्रोब्स, आणि त्याचा फायदा काय होतो आपल्याला, खत म्हणून फायदा होते, आणि ते कसं बेस्ट क्वालिटीचं. अँड अवर सराउंडिंग आर केप्ट क्लीन. आणि आपल्या आजूबाजूचा परिसर सुद्धा कसा राहतो, स्वच्छ राहतो. म्हणून हा केर कचरा हे ते वगैरे आहे व्हेजिटेबलचे आणि याच्या फळाच्या साली, शेण हे कोठं फेकून न देता खड्ड्यामध्ये एखाद्या टाकून द्यायचं, ज्याचं उत्तम प्रतीचं खत होते, मग तेच झाडांना द्यायचं. ॲज इन द केस ऑफ गार्बेज फॉर प्रॉपर सेवेज डिस्पोजल टू मायक्रोब्स आर रिलीज इन टू द सेवेज सो ॲज टू हेल्प इन द क्विक डिकम्पोजिशन ऑफ द ऑर्गॅनिक कंपाऊंड इन इट. बघा म्हणजे आजूबाजूची स्वच्छता राखली जाते, उत्कृष्ट खतामध्ये रूपांतर होते, हे पाहिलं आपण. कचऱ्याप्रमाणे सांडपाण्याचेही योग्य व्यवस्थापन करताना आता या ठिकाणी काय, सेवेज रिलीज इन टू द सेवेज, क्विक डिकम्पोजिशन ऑफ द ऑर्गॅनिक कंपाऊंड इट, म्हणजे सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करताना कार्बनी पदार्थ, कार्बनी म्हणजे काय, ऑर्गॅनिक कंपाऊंड हे खूप लवकर गुणसाठी त्यात सूक्ष्मजीव सोडतात. म्हणजे आपलं जे सांडपाणी राहते नाल्यांचं, त्या नाल्यांचं सांडपाणी जर आपण अशाच्यात जर सोडलं तर ते लवकरात लवकर कुजून जातात, कारण त्या सांडपाण्यामध्ये सूक्ष्मजीव हे मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतात किंवा असतात त्याच्यात. वाय शुड ड्राय अँड वेट वेस्ट बी कलेक्टेड सेपरेटली. ओला कचरा आणि वाळला कचरा वेगवेगळा का जमा करावा, जसं आपल्या घरापुढे घंटा गाड्या येतात ना, त्याच्यामध्ये ते अलग अलग करतात. ऑब्झर्व द रूट्स ऑफ द पी म्हणजे बीन अँड फेनिग्रीक. फेनिग्रीक म्हणजे मेथी, फेनिग्रीक म्हणजे काय, मेथी. त्यानंतर बीन म्हणजे वटाणा, बीन म्हणजे घेवडा, पी म्हणजे वटाणा. प्लांट या तिन्ही याचं मुळाचं आपण निरीक्षण करायचं. व्हॉट कुड बी द फंक्शन ऑफ द नोड्यूल. नोड्यूल म्हणजे गाठी, मुळावर असणाऱ्या गाठी. तुम्ही सोयाबीनचं रोपटं उपडून पहा, त्याच्या मुळावर गाठी गाठी दिसते. मुंगाचं झाड उपडून पहा, त्याच्या रोपावर गाठी गाठी दिसते. तुरीचं उपडून पहा, त्याच्यावर असं गाठी गाठी दिसते. मेथीच्या सुद्धा याच्यावर गाठी गाठी दिसते ऑन देअर रूट्स. का, वी हॅव सीन दॅट सम मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट इन द सॉईल अँड दोज इन द रूट nodules
ऑफ लेग्युमिनस म्हणजे कडधान्य प्लांट्स कन्वर्ट ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इनटू कंपाऊंड. बघा, जे कडधान्याचे रोपटे असते, झाड असते ना, त्या मुळावर गाठी असतात. त्या गाठीत तसेच मातीत असणारे जे काही सूक्ष्मजीव असतात, त्या सूक्ष्मजीव काय करतात, हवेमध्ये जे नायट्रोजन असतात त्या नायट्रोजन शोषून घेतात आणि त्या नायट्रोजनचं रूपांतर विशिष्ट प्रकारच्या कंपाऊंडमध्ये करतात. कंपाऊंड म्हणजे संयुगे. दिस नायट्रोजियस कंपाऊंड, मग हे नायट्रोजनयुक्त जे कंपाऊंड आहे संयुगे आहे, हेल्प टू इन्क्रीज सॉइल फर्टिलिटी. सॉइल फर्टिलिटी म्हणजे काय, सॉइल म्हणजे माती, फर्टिलिटी म्हणजे सुपीकता. मग हे नायट्रोजस पदार्थ आहे, हे जमिनीची सुपीकता करण्यासाठी मदत करतात. अँड देअर बाय द प्रोटीन कंटेंट ऑफ द पल्सेस ग्रो इन द सॉइल. आणि त्याच्यामुळे काय होते, कडधान्यामधील प्रथिनांचे प्रमाण वाढण्यास मदत होते. जर मुळावर गाठी कमी असेल तर त्या झाडाला फळधारणा कमी येते. जेवढं जास्त मुळावर गाठी तेवढं जास्त त्या झाडावर काय ते पीक जास्त येते. ठीक आहे, या ठिकाणी मी थांबू.